हा झालं. ठीक आहे. सुरुवातीपासून बघू एकदा थोडक्यात लगेच आणि पुढे जाऊ रेकॉर्डिंग मुळे. तर सुरुवातीला अ, त्वचा बघताना किंवा गर्मग्रंथी बघताना सुरुवात बाहेरून जर केली आपण, तर पहिल्यांदा केश दिसतील आपल्या त्वचेवरती. त्याच्यानंतर बाह्य त्वचेचा स्तर, त्याच्यानंतर अंतस्त्वचेचा स्तर आणि त्याच्यानंतर अधस्त्वचेचा स्तर, असे 3 थर आपल्याला या त्वचेमध्ये पाहायला भेटतील. तर गर्मग्रंथी पाहण्यापूर्वी गर्मग्रंथी तर असतातच, पण त्याचसोबत तेलग्रंथी सुद्धा असतात. बघा, आपल्या त्वचेवर किंवा काही जणांचा चेहरा खूप तेलकट असतो बघा, तेलकट दिसतो. बरोबर आहे. तर तो जो आहे तो कशाद्वारे स्रवला जातो? त्या तेलग्रंथींद्वारे किंवा आपल्या काही हात-पाय वगैरे धुतलेले नसतील किंवा अंघोळ करून म्हणजे आपण समजा 4-5 वाजेपर्यंत अशा वेळी जर हात-पाय वगैरे बघितले, तर त्याच्या वरती सुद्धा एक तेलाचा थर आपल्याला जाणवतो आणि तो तेल हा तेलग्रंथीद्वारे स्रवला जातो आणि त्याच्या पुढे आहे चेता. आजच्या त्याच्यामध्ये आपल्याला चेतासंस्था बघायची आहे. पुढे आहे. तिथं थोडक्यात आता आल्यामुळं मी सांगतो. चेता म्हणजे काय? तर चेतना देणाऱ्या काही त्या अ, नळ्या आहेत. म्हणजे स्पर्श, स्पर्श लागणं, थंड लागणं, गरम लागणं, पोळणं, चिमटलेलं कळणं, म्हणजे अशा ह्या ज्या जाणीवा आहेत, त्वचेवर होणाऱ्या ज्या जाणीवा आहेत, स्पर्श ज्ञानाच्या ज्या जाणीवा आहेत, त्या ज्ञानाच्या जाणीवा या चेता अ, मार्फत, या चेतानलिकांमार्फत आपल्याला त्या दिसून येतात किंवा कळतात. आणि एक शिर आहे निळी आणि एक आहे धमनी बघा. पलीकडे धमनी आहे, ती काय करते? रक्ताचा पुरवठा करते शरीरामध्ये म्हणजे त्वचेमध्ये, बरोबर आहे. आणि निळा जे आहेत त्या वापरलेलं रक्त वापस घेऊन जाण्यासाठी असतात. आता आपल्याला मुख्य उद्देश बघायचा आहे घर्मग्रंथी. बघा कुठं आहे घर्मग्रंथी? कोणत्या त्वचेमध्ये आहे? कोणत्या स्तरामध्ये आहे सांगा बरं? अंतस्त्वचेमध्ये. हां, अंतस्त्वचेमध्ये. म्हणजे किती नंबरचा थर आहे हा? 2 2 नंबर. नंबरचा. बरोबर आहे. तर घाम उत्पन्न करणाऱ्या ग्रंथींना घर्मग्रंथी असं म्हटलं जातं आणि या ग्रंथी अंतस्त्वचेमध्ये असतात म्हणजे 2 नंबरच्या अ, थरामध्ये आणि प्रत्येक ग्रंथी आता ही ग्रंथी आहे बरं का आणि ही प्रत्येक ग्रंथी माझा नळीच्या चष्मा ठेवलाय. नळीच्या वेटोळ्याची बनलेली असते. बघा, खाली कसा आहे बघा आकार तिचा, वेटोळ्यासारखा आहे. बरोबर आहे. म्हणजे सापासारखा समजूया आपण. खालचा भाग साप कसा बसलेला असतो, खाली वेटोळा असतो आणि वर फणा काढून वर त्याचं तोंड असतं. अगदी तशा स्वरूपामध्ये गर्मग्रंथीची रचना आपल्याला दिसते. जे खालचा भाग कसा आहे, वेटोळ्यासारखा आहे आणि त्याचं तोंड वर निघालेलं आहे आणि आपल्या त्वचेच्या ते बाहेर पडतं तोंड आणि त्या तोंडाद्वारेच आणि हे जे नळीचं टोक आहे, ते सरळ येऊन आपल्या त्वचेच्या बाहेरच्या थरात वळणे घेऊन पृष्ठभागावरती उघडत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये ज्या वेळी घामाची निर्मिती होते, ही निर्मिती या गर्मग्रंथीद्वारे होते आणि हा निर्मित झालेला जो द्रव आहे, घाम म्हणजे काय आहे हो? एक प्रकारचा द्रवच आहे. बरोबर आहे. रक्त काय होता? एक प्रकारचा द्रवच होता. म्हणजे धर्मग्रंथीद्वारे निर्मित झालेला हा द्रव हा या नलिकेद्वारे आपल्या त्वचेच्या बाहेर म्हणजे बाहेरच्या स्तरावर शेवटच्या येऊन पोहोचतो. आणि प्रौढ शरीरात माणसाच्या एखादी प्रौढ व्यक्ती आहे, अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये जवळपास 25 लक्ष धर्मग्रंथी असतात. आणि या ज्या ग्रंथी आहेत, त्या त्वचेमध्ये सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये नसतात. कुठं कमी जास्त. आता थोडक्यात बघा, याचं उदाहरण जर द्यायचं असेल, तर कपाळाचा जो भाग आहे किंवा ओठ, मान, छाती अशा भागामध्ये जास्त असतात. आता बघा, काही जणांना सारखं-सारखं बघा, चेहऱ्यावर जितका घाम येतो, तितका घाम इतर शरीरावरती आपल्याला आलेला दिसून येत नाही. आपण उन्हामध्ये असो किंवा गरमीमध्ये असो,
आता समजा कडाक्याचा उन्हाळा आहे, आपण गरमीमध्ये बसलेलो आहोत. हे जास्तीत जास्त घाम कुठे आलेला दिसून येतो? कपाळावर. कपाळावर किंवा चेहऱ्यावर. आपण सारखं रुमालानं काय करत असतो, आपला चेहरा पुसत असतो. घामाच्या तिथं ह्या चालू होतात, बरोबर आहे. म्हणून ह्या ज्या ग्रंथी आहेत त्या सर्वत्र सारख्या नसून काही शरीराच्या काही भागामध्ये जास्त प्रमाणात, तर शरीराच्या काही भागामध्ये कमी प्रमाणामध्ये त्या असतात. आणि घाम हा निव्वळ पाण्यासारखा आणि वासरहित असतो बघा. एक लक्षात ठेवा, त्या घामाचा वास नसतो बरं का. आणि आपण मूत्राचा वास असतो असं सांगितलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये अमोनिया असतो. परंतु घाम जो आहे, घामाचा स्वतंत्र असा वास नसतो. परंतु त्याच्यामध्ये किंवा आपल्या शरीरावर असणारे सूक्ष्म जंतू, म्हणजे शरीराच्या त्वचेच्या वरती जे असणारे सूक्ष्म जंतू, ज्यावेळी घाम बाहेर पडतो, त्वचेच्या वर पसरतो, त्यावेळी त्वचेच्या वर असणारे सूक्ष्म जंतू आणि हा घाम यांच्यामध्ये काही क्रिया घडतात. काही क्रिया घडतात किंवा काखेमध्ये असेल किंवा जननेंद्रियाच्या भागामध्ये असेल, अशा ठिकाणी सुद्धा अशा क्रिया घडून येतात. त्यामुळं आपल्याला घामाचा घामट दर्प अशा स्वरूपाचा वास येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर घामाचे जर पृथक्करण केलं, म्हणजे जसं की आपण रक्ताला वेगवेगळं पाहिलं, तर काय काय होतं त्याच्यामध्ये? लाल पेशी होत्या, पांढऱ्या पेशी होत्या, बरोबर आहे. पिवळा द्रव होता, तो 55% होता. तसं घामाला जर वेगवेगळं केलं, तर घामामध्ये 99% हे काय आहे? पाणी आहे. जवळपास 99.5% हे काय आहे? पाणी आहे. आणि 0.5% हा जो आहे काय आहे? तो घन पदार्थ आहे. घन पदार्थ म्हणजे काय? जसं की सोडियम, युरिया, दुग्ध अशा प्रकारचे किंवा लॅक्टिक ऍसिड, असे वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे प्रमाण किती आहे? जवळपास 0.5% प्रमाण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, सर्वसाधारण प्रौढ व्यक्तीमध्ये रोज दिवसाकाठी 1500 मिली इतका घाम स्रवला जातो. आणि हे स्रवण्याचं जे प्रमाण आहे, ते आपल्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, उष्णता, थंडी याच्यावरती सुद्धा याचा परिणाम होत असतो. थोडक्यात म्हणजे काय? उन्हाळ्यामध्ये प्रमाण जास्त असेल, हिवाळ्यामध्ये कमी असेल. आणि अ, दिवसाकाठी सर, 1500. हां. घाम जास्त यायला लागतो का? म्हणजे प्रौढ अवस्थेमध्ये जास्त घाम येतो का? हो, प्रौढ अवस्थेमध्ये जास्त येतो, कारण प्रौढ लोकांमध्ये गर्भग्रंथीची संख्या सुद्धा जास्त असते. आणि तेच तारुण्यामधील लोकांना किंवा त्यापेक्षा कौमार अवस्थेतील मुलांना मुलींना घाम कमी येतो असं असतं का? कमी प्रमाणामध्ये, बरोबर आहे. कमी प्रमाणात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, वातावरण तर घामावरती परिणाम करतच. परंतु काही वेळा भीती आली, भावना भावनांमुळे सुद्धा घामावरती, गर्भग्रंथीवरती परिणाम होत असतो. म्हणजे काय? जर भीती वाटत असेल, तर अशा वेळी सुद्धा काही लोकांना घाम येतो बघा. बरोबर आहे. किंवा आपण काहीतरी चुकीचं कार्य करतोय आणि ते चुकीचं कार्य करताना कोणीतरी आपल्याला बघितलं, तर अशा वेळी सुद्धा अंगाला घाम फुटतो. बरोबर आहे. किंवा कोणीतरी चोरी करत असेल, अशा म्हणजे भीती वाटल्यास सुद्धा घाम येऊ शकतो. किंवा राग किंवा भावनांचा उद्रेक किंवा व्यक्ती अतिशय तणावाखाली असेल, तर अशा वेळी सुद्धा हातापायामध्ये घाम हा आलेला दिसून येतो. आता घाम काय करतो नेमकं? तर शरीरातील काही पदार्थ उत्सर्जित करतो, म्हणजेच काही टाकाऊ पदार्थांचं उत्सर्जन करतो. पण घामाचं मुख्य लक्ष्य काय आहे? मुख्य कार्य काय आहे? तर शरीराची उष्णता नियंत्रित ठेवणे, हे घामाचं मुख्य कार्य आहे. उत्सर्जन तर काही प्रमाणामध्ये करतो, परंतु मुख्य कार्य काय आहे?
उष्णता कमी ठेवणे किंवा उष्णता नियंत्रणात ठेवणे. म्हणजे बघा, उन्हाळ्यामध्ये अधिक उष्णता असते, त्यामुळं घाम जास्त प्रमाणात येतो आणि एकदा घाम आला आणि वारं लागून तो घाम सुकला, की शरीर आपलं आपोआप थंड व्हायला लागतं किंवा थंड होतं. म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त उष्णतेचं प्रमाण हे आपल्याला वाढू देत नाहीत. नियंत्रणामध्ये ठेवण्याचं काम करतात. अशा पद्धतीनं आपल्याला घर्मग्रंथी याच्याबद्दल सांगता येतं आणि जवळपास उत्सर्जन संस्थेतील आपली इथं पूर्ण होतात सगळेच हे घटक. बरोबर आहे? किंवा याच्यामध्ये काही अडचण असेल तर सांगू शकता. ठीक आहे. मग आज नवीन भाग जो बघायचा आहे आपल्याला, तो भाग बघायचा आहे चेतासंस्था. नवीन संस्था आहे चेता किंवा चेतना संस्था. बघूया काय आहे ही चेतासंस्था. मज्जासंस्था किंवा चेतासंस्था किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण नर्व्हस सिस्टम असं सुद्धा म्हणत असतो. बघा, आता याच्यामध्ये जर एक आकृती बघायची असली तर आपण एक बघूयात इमेज. आपल्या संस्था कोणकोणत्या झाल्या. आता शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी किती कनेक्शन्स असतात? काय म्हणालात सर? एक मिनिट. हा, आता बघा, आता ह्या वेगवेगळ्या संस्था आहेत. बरोबर आहे. ती पहिली संस्था कोणती आहे हो? काय सांगता येईल तुम्हाला? ती अस्थी संस्था आहे. हाडं आहेत. बरोबर आहे. हम्म. त्याच्यानंतर आता 3 नंबरची बघायची. ही कोणती आहे? 2 नंबरची सोडून 3 नंबरची. ही आहे हे काय म्हणतात, रक्ताभिसरण. रक्ताभिसरण संस्था. बरोबर आहे. याच्यामध्ये रक्ताभिसरण संस्थेमध्ये मुख्य अवयव कोण आहे? हृदय आहे. बरोबर आहे. हृदय. हम्म. हां. हृदय आणि शिरा, धमन्या हे उपअवयव झाले किंवा मुख्य अवयव जर म्हणला त्याच्यामधला तर आपल्याला काय म्हणता येईल? हृदय आहे असं म्हणता येईल. बरोबर आहे. आणि त्या रक्तवाहिन्यांचं जाळं पूर्ण शरीरामध्ये पसरलेलं असतं. मुख्य अवयव हृदय असतो आणि हृदय सर्व कार्य करण्याचं कार्य तिथं पार पाडत असतो. बरोबर आहे. आता याच्यानंतर ही 2 नंबरची संस्था आपल्याला आज बघायची आहे. बघा, आता हे रक्ताभिसरण संस्थेमधल्या शिरा किंवा धमन्या कशा रंगाच्या आहेत? निळसर रंगाच्या आणि निळसर. लालसर रंगाच्या. धमन्या लालसर रंगाच्या, शिरा निळसर रंगाच्या आहेत. बरोबर आहे. आणि हम्म. आता हा 2 नंबरचा जो भाग आहे, हा तो कशाचा आहे? तर मज्जासंस्था आहे. ही काय आहे? मज्जासंस्था किंवा हिलाच आपण नर्व्हस सिस्टम असं सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. तर याच्यामध्ये मग नाव मुख्य भाग वेगवेगळे कसे दिलेत? काय म्हणलात? इथे नाव वेगवेगळे कसं काय दिलेत? ती वेगळ्या भाषेमधली नावं आहेत. ती काय नावं बघू नका. बर. भाषाच ती वेगळी भाषा आहे. हां. आता बघा, आता याच्यामध्ये काय काय दिसतंय हो सांगा बरं? मेंदू हा त्याचा जसं रक्ताभिसरण मध्ये हृदय हे मुख्य असतं, तसं चेतासंस्था म्हणजे काय म्हणतात त्याला, मज्जासंस्थामध्ये हृदय हे सॉरी मुख्य मेंदू मुख्य असतं. राइट, छान. चेतासंस्थेमध्ये आपल्याला दिसतं काय काय? एक दिसतोय मेंदू आणि आणि एक सरळ आलेली काठीसारखा पिवळा गडद भाग आणि हम्म, तिसरं म्हणजे इकडं-इकडं हातापायामध्ये पसरलेल्या त्या पिवळ्या शिरा. हम्म. पिवळ्या हिरे. नलिका म्हणूया. ह्या सुद्धा एक प्रकारच्या नलिकाच आहेत. बरोबर आहे. हम्म. आणि याचा मुख्य अवयव मग काय सांगता येईल?
तर याचं सर्व नियंत्रण कुणाकडे असेल तर मेंदूकडे मेंदू. असेल. बरोबर आहे. आणि रक्ताभिसरण संस्थेमध्ये मुख्य कार्य हृदयाकडे होतं. अशा पद्धतीनं सांगता येईल आपल्याला. ही कोणती संस्था आहे हो आता? ही श्वसन संस्था आहे. बरोबर आहे. ही श्वसन संस्था. त्याच्या पुढची ती मसल राईट. मसल सिस्टम, स्नायू संस्था. त्याच्या पुढची स्नायू, ही हं. चयापचय, ही पचन संस्था. बरोबर आहे. पचन. ह्या अशा वेगवेगळ्या संस्था आपण अगोदर पण बघितलेल्या आहेत. बरोबर आहे. आता मग बघूयात नर्व्हस सिस्टमचं मुख्य कार्य काय आहे किंवा कसं होतं? एक एक भाग बघूया. हं. बघा काय म्हणलंय? मानवी शरीर यंत्रणेवर नियंत्रण ठेवणाऱ्या आता बघा, मानवी शरीरामध्ये नियंत्रण ठेवणाऱ्या म्हणजेच आता आपण कोणकोणते भाग बघितलं? किंवा पुढे पूर्ण वाक्य बघूया. ऐच्छिक व अनैच्छिक क्रियांचे नियमन करणाऱ्या यंत्रणेस चेतासंस्था असं म्हणतात. नियमन म्हणजे काय? कशाला म्हणता येईल नियम? नियमन म्हणजे बरोबर. त्यांच्यावरती नियंत्रण करणं. नियंत्रण करणं. सोडू न देणं. हं. बघा, आता आपण वेगवेगळ्या संस्था बघितल्या. अस्थिसंस्था, स्नायू संस्था, श्वसन संस्था, हृदय वगैरे सर्व गोष्टी आहेत. सर्व आहेत. पण जर मेंदूच कार्यरत नसेल, तर या संस्था कार्य करतील का हो सगळ्या? नाही. करणारच नाहीत. बरोबर आहे. किंवा या शरीरामधल्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा पूर्ण शरीर जे आहे, त्या सर्वांना चालवण्याचं काम बरोबर आहे. चालवण्याचं काम कोणाचं असतं? तर ह्या मज्जासंस्थेचं असतं किंवा हे चालवण्याचं काम ज्या यंत्रणेद्वारे केलं जातं, त्याला म्हणायचं आहे मज्जासंस्था. आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे काय? शरीरातील सर्व कार्यांचे नियंत्रण हे नियंत्रक ग्रहाप्रमाणे काम करते. कोण? मज्जासंस्था. म्हणजे मज्जासंस्थेला आपण थोडक्यात काय म्हणूयात? कंट्रोल रूम सारखं हिनं काय करत असते? काम करत असते. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? शरीरातील सर्व कार्य घडवून आणणे. म्हणजे हं. कोणकोणती? चालणे असेल, फिरणे असेल, उठणे असेल, बसणे असेल, झोपणे असेल, खाणे असेल, पिणे असेल, चावणे असेल, बरोबर आहे. हालचाली असतील शरीराच्या, ह्या जेवढ्या काही क्रिया आहेत शरीराच्या, बरोबर आहे. या सर्व क्रिया ह्या कोणामार्फत घडतात, कोणाच्या संदेशामुळं घडतात, कोणाच्या सूचनामुळं घडतात, तर या मज्जासंस्थेच्या सूचनेमुळं घडतात. किंवा मज्जासंस्थेचा मुख्य अवयव कोण आहे? मेंदू आहे. बरोबर आहे. ब्रेन आहे. त्या ब्रेनद्वारे सूचना मिळाल्याशिवाय कोणत्याच क्रिया घडत नाही. आता मी जे बोलतोय, या सुद्धा सूचना ह्या कोणाकडून येत आहेत? तर मेंदूकडून येत आहेत. बरोबर आहे. म्हणजेच या वाक्याचा अर्थ असा होतो, की सर्व कार्य घडवून आणणे. त्यासोबत पुढचं वाक्य आहे, बाहेरील वातावरणातील बदल पाहून शरीरात बदल घडवून आणणे. म्हणजे काय हो? काय सांगता येईल याच्याबद्दल? अ, म्हणजे थंडीमध्ये अंगामध्ये ऊब निर्माण करण्याचं काम. बरं, ठीक आहे. आणखीन? किंवा बघा, याच्यामध्ये आणखीन एक उदाहरण आपल्याला देता येईल, की आपल्याला जर हाताला जर पोळलं, तर आपण काय करतो? चटकन हात बाजूला घेतो. बरोबर आहे. हं. हे काम कोण केलं? मेंदूनं. मज्जासंस्थेनं काम केलं. बरोबर आहे. मज्जासंस्थेनं हे काम केलेलं आहे. म्हणजे पोळण्यापासून आता पोळणं किंवा उष्णता ही काय आहे? शरीराच्या बाहेरचं वातावरण आहे ते. बरोबर आहे. आणि त्याला आपल्याला हात लागला त्याच्यामुळे आपल्या शरीराला जर समजा पोळण्याची जाणीवच झाली नसती आणि आपला हात तसाच जर तिथं चिटकून राहिला असता तर काय झालं असतं हो? जास्त भाजून निघालं असतं ना. जास्त भाजलं असतं. म्हणजेच शरीराचं काय झालं असतं?
नुकसान झालं असतं. बरोबर आहे? हम्म. म्हणजेच बघा, नर्व्हस सिस्टम काय करते, बाहेरील वातावरण बघून आपल्या शरीरामध्ये बदल घडवून आणते आणि आपल्या शरीराचं संरक्षण करते. बरोबर आहे? हम्म. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आणखीन काय सांगता येईल? आताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये घाम उत्पन्न करणं, ह्या सूचना कोण दिल्या पाहिजेत? ह्या सूचना कोण देतं? तर मेंदूच देत असतो. बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या सूचना आणि वेगवेगळ्या क्रिया याच्याद्वारे घडत असतात. आता पुढची बघा काय आहे, तर एखादी क्रिया करताना अवयवामध्ये सहाय्य घडवून आणणे. म्हणजे काय हो, आता काय म्हणता येईल इथं? जर म्हणजे समजा हं, एखादं संकट आलंय तर त्या संकटामध्ये लगेच इथून पळून जा किंवा नाही स्वतःचा जीव वाचव हे हां, इंटिमेशन. हां. क्विक रिएक्शन. आता ते हम्म. पुढे आहे. पुढे येणार आहे आपल्याला ते पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम, सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे ते. आपल्याला धोका जाणवल्यास काय होतं आपल्या शरीरामध्ये? बरोबर आहे. तर बघा, तर अवयवामध्ये सहाय्य घडवून आणणे म्हणजे काय? हृदयाचं काम आहे धडकणं. पण किंवा जर समजा एखादी व्यक्ती पळत आहे. काय करत आहे? पळत आहे. पळण्याचं काम करत आहे. मग पळत असताना कार्य कोणाचं चालू आहे? पायांचं चालू आहे. बरोबर आहे. मग हे कार्य घडून येताना किंवा हे कार्य घडून येण्यासाठी तर पायांमध्ये रक्तप्रवाह जास्त झाला पाहिजे. बरोबर आहे. कारण पायाचे स्नायू उपयोगात येत आहेत आणि हे जे उपयोगात येणारे स्नायू आहेत त्यांना ग्लुकोजचं प्रमाण जास्त लागणार आहे. कारण त्यांनी काम करत आहेत सध्या. बरोबर आहे. म्हणजेच रक्त जास्त लागणार आहे. ग्लुकोज जास्त लागणार आहे. मग शरीरातील एखाद्या ठिकाणी कार्य जर होत असेल, तर त्या ठिकाणी रक्तप्रवाह जास्त होत असतो. थोडक्यात आपण जेवण जर केलेलं असेल, तर आपल्या पोटाकडे रक्तप्रवाह जास्त होत असतो. किंवा जर आपण विचार करत असू, तर त्यावेळी आपल्या मेंदूकडे रक्तप्रवाह जास्त होत असतो. तसंच म्हणजे शरीरातील एखाद्या अवयवाचं कार्य चालू आहे, परंतु दुसऱ्या अवयवांनी सुद्धा त्याला सहकार्य करतात. म्हणजे काय? तर हृदय त्या अवयवाकडे रक्तपुरवठा जास्त करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? पळताना आपल्याला एनर्जी जास्त लागते. त्याच्यामुळं आपलं श्वसन कसं होतं? जलद होतं. बरोबर आहे. श्वसन जलद होतं, दीर्घ होतं. बरोबर आहे. आणि पळताना आपल्याला आपल्या शरीरामध्ये उष्णता जास्त वाढते. त्याच्यामुळे उष्णता वाढल्यामुळं काय होतं परत आपल्याला घाम येतो. म्हणजे बघा क्रिया काय घडत आहेत. घर्मग्रंथी पण आपल्याला मदत करत आहेत पळताना. बरोबर आहे. तापमान कमी करण्यासाठी किंवा पायांना जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा लागते. त्याच्यामुळं अ, आपली कोणती संस्था? श्वसन संस्था पण कार्य करत आहे आणि रक्तप्रवाह जास्त लागतो त्याच्यामुळं ही जी संस्था आहे ही सुद्धा कार्य करत आहेत. म्हणजे एखाद्या अवयवाला काम करताना दुसरा अवयव मदत करणे. म्हणजे हे जे आहे हे कशावरती निगडीत असतं? तर हे सर्व जे संतुलन आहे, हे सर्व संतुलन कोण घडवून आणतं? तर मेंदू घडवून आणतो. म्हणजेच मज्जासंस्था त्याच्यावरती नियंत्रण करत असते. बरोबर आहे. आपण खूप पळालो आणि आपल्याला घामच येत नसेल, तर आपल्या शरीराचं तापमान वाढू शकतं. बरोबर आहे. म्हणजे अवयवामध्ये समन्वय राखण्याचं काम, अवयवांना सहाय्य करण्याचं काम, हे सुद्धा आपल्या मेंदूद्वारे केलं जातं. बरोबर आहे. हम्म. त्यासोबत आता पुढचं वाक्य बघा. तर या ज्या संस्थेचं कार्य काय आहे? तर कशावरती अवलंबून आहे? तर संदेश वहनाद्वारे या संस्थेचं कार्य चालतं. कशाद्वारे चालतं? संदेश संदेश. वहनाद्वारे चालतं. बरोबर आहे. आता आपण हम्म. ही जी संस्था बघितली बघा, कोणती? सर्क्युलेटरी म्हणजे रक्तवाह संस्था जी होती, त्या ज्या नलिका होत्या, शिरा किंवा धमन्या, त्याच्यामधून काय वाहत होतं? रक्त. रक्त वाहत होतं. बरोबर आहे. मग आता हम्म. ह्या ज्या नलिका आहेत पिवळ्या रंगाच्या, या कुणाच्या आहेत? नर्व्हस सिस्टमच्या आहेत. बरोबर आहे. मग हम्म. या नलिकांमधून काय वाहत असेल असं म्हणता येईल आपल्याला? संदेशवहन. हां, संदेशवहन. या नलिकामधून काय वाहतं? संदेश वाहतात. बरोबर आहे. टोचलं.
की लगेच संदेश मेंदूला जातो. बरोबर आहे. म्हणजे याचं मुख्य कार्य कशावरती आधारित आहे? तर संदेश वहनावरती या संस्थेचं कार्य चालत असतं. तर तसेच पुढे आणखीन बघूया. मानवी चेतासंस्थेमध्ये 3 घटक समाविष्ट होतात. कोणकोणते? एक आहे मेंदू. पहिल्यांदाच आपण बघितलं बघा त्या याच्यामध्ये चित्रामध्ये. एक आहे मेंदू, दुसरा आहे चेतारज्जू, चेतातंतू म्हणजे नसा. आलं का लक्षात? एका इमेजमध्ये बघूया. तीन अवयव याचे करूया किंवा 3 भाग. पहिला भाग आहे ब्रेन म्हणजे मेंदू. दुसरा आहे स्पायनल कॉर्ड किंवा त्यालाच मेरुरज्जू असं सुद्धा म्हटलं जातं. हा दुसरा भाग आणि अ, ह्या ज्या इतर ठिकाणी जी पसरलेल्या आहेत, त्या नलिका, तर यांना काय म्हणायचं आहे? चेतातंतू. चेतातंतू. आलं लक्षात? म्हणजे हे 3 मुख्य अवयव, हे 3 मुख्य घटक आहेत. कोणाचे? चेतासंस्थेचे. पुढे बघूया. हं. आता ही चेतासंस्था जी आहे, ही याचं सूक्ष्म एकक आहे किंवा ही चेतासंस्था चेतापेशींपासून बनलेली असते. त्यालाच न्यूरॉन्स असं सुद्धा म्हणतात. किंवा बघा, आता आपण काल कोणती संस्था पाहिली हो? उत्सर्जन संस्था पाहिली. हां, उत्सर्जन संस्थेचा सर्वात लहान एकक किंवा सर्वात सूक्ष्म पेशी किंवा उत्सर्जन संस्थेची निर्मिती त्याच्यामध्ये मुख्य काय होतं? लहान एकक काय होतं? कार्यात्मक एकक त्याचं? उत्सर्जन संस्थेमध्ये नेफ्रॉन सिंथेट. बघितलं बघा. हा, बरोबर नेफ्रॉन. आहे? हां, उत्सर्जन संस्थेमध्ये कार्यात्मक किंवा संरचनात्मक किंवा सूक्ष्म. संरचनात्मक म्हणजे काय? तर त्या नेफ्रॉनपासून त्याची निर्मिती झाली आहे. बरोबर आहे. एक नेफ्रॉन, 1 चे 2, 3, 4, 5 असे अनेक नेफ्रॉन, 10,00,000 नेफ्रॉननं कशाची निर्मिती झाली आहे? किडनीची निर्मिती झाली आहे. बरोबर आहे. म्हणून त्याला काय म्हणलंय? संरचनात्मक एकक. किंवा आपल्याला घर बांधायचं आहे. तर 1 वीट आणि अनेक विटापासून आपण घर बांधतो. म्हणजे संरचनात्मक एकक काय आहे सगळ्यात लहान छोटं? तर वीट आहे. वीट बरोबर आहे. आहे. तसंच किडनीचं संरचनात्मक एकक काय आहे? नेफ्रॉन आहे. तसं या नर्व्हस सिस्टममध्ये संरचनात्मक एकक काय आहे? चेतापेशी आहे. चेतापेशी. हम्म. बरोबर आहे. आता हे झालं संरचनात्मक किंवा रचनात्मक आणि हम्म. कार्यात्मक म्हणजे काय? तर त्या संस्थेचं जे कार्य आहे, ते पार पडण्यासाठी कार्य कोण करतं? तर हे छोटे-छोटे ज्या पेशी आहेत, ह्या कार्य करत असतात. म्हणून ह्याला काय म्हणलेलं आहे? कार्यात्मक सुद्धा आणि सूक्ष्म आहेत म्हणून सूक्ष्म एकक असं म्हणलेलं आहे. बरोबर आहे. तर याच्यामध्ये अ, काय आहे? चेतापेशी आणि श्वसन संस्थेमध्ये काय होते हो? एल्व्हिओल्स होते बघा छोटे-छोटे. बरोबर आहे. हम्म. म्हणजे वेगवेगळ्या संस्थेमध्ये वेगवेगळे एककं आपल्याला तिथं पाहता येतात. तर आपण कालच बघितले तर किडन्यामध्ये किती होते? 10,00,000 अशी त्यांची संख्या होती. बरोबर आहे. तर चेतासंस्थेत जवळपास 13 अब्ज चेतापेशी असतात. किती चेतापेशी आहेत? 13 अब्ज. हां, 13 अब्ज चेतापेशी आहेत आणि त्यातील 10 अब्ज पेशी या कुठं आहेत? मेंदूमध्ये आहेत. बरोबर आहे. 10 अब्ज चेतापेशी कुठे आहेत? मेंदूमध्ये आणि उरलेल्या 3 अब्ज चेतापेशी इतर ठिकाणी. आपण 3 भाग बघितले बरोबर आहे. एक मेंदू, मेरुरज्जू आणि चेतातंतू. मग मेंदूमध्येच किती गेल्या? 10 अब्ज. 10. बाकीचा जो भाग आहे मेरुरज्जू किंवा चेतातंतूंचा, हा या भागाला फक्त 3 अब्जच आहे. बघा, म्हणजे मेंदूची जी रचना आहे किती जटिल स्वरूपाची आहे आणि इतक्या चेतापेशी एकत्र आल्यामुळं
तो गोळ्यासारखा भाग जाणवतो आपल्याला. गोळ्यासारखा भाग तो जाणवतो. तसेच पुढे काय म्हणले, चेतापेशी या संदेश वहनाचं कार्य करतात. आणखीन पुढे काय आहे, तर अवयवांकडून मेंदूपर्यंत संदेश पोहोचवण्याचा जो वेग आहे, तो किती आहे? तर ताशी 400 किलोमीटर इतका वेग आहे. एका तासामध्ये 400 किलोमीटर इतका वेग. बघा किती भयानक वेग आहे त्याचा. तसेच चेतापेशीची जी रचना आहे, ती कशी आहे? त्याच्यामध्ये काय-काय घटक आहेत? तर पेशी काय आहे? बरोबर आहे. अक्षदंड आहे आणि वृक्षिका आहे. आता चेतापेशी बघूयात आपण इमेजमध्ये कशी दिसते. एक मिनिट हां. इमेज सेव्ह केली होती मी बहुतेक. त्यामध्ये बघता येईल आपल्याला. बघा, ही काय आहे? चेतापेशी आहे. कशी दिसते हो रचना ह्याची? एका झाडासारखी दिसते. बरोबर आहे. खाली मुळ्यासारखा भाग आहे. मध्ये झाडाचा बुंदा, बरोबर आहे. आणि वर झाडाच्या फांद्या. अशा हं. स्वरूपामध्ये वृक्षासारखी, थोडक्यात वृक्षासारखी त्याची रचना आपल्याला पाहायला मिळते. आणि वरचा जो भाग आहे फांद्यांसारखा, त्याला काय म्हणायचं आहे? वृश्चिका. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जो पिवळा भाग आहे, लांब जो पिवळट भाग आहे, मण्या-मण्या गुंफल्यासारखा, तर त्याला काय म्हणायचं आहे? अक्षदंड असं आहे नाव त्याचं. अक्षदंड. आणि खालचा जो भाग आहे, अ, याला म्हणायचं, एक मिनिट हां. हं. अक्षदंड फांद्यांसारख्या भागाच्या नंतरचा जो खालचा भाग आहे, तो काय आहे? अक्षदंड. आणि टप्प्या-टप्प्यामध्ये जे आहेत मण्यासारखे, पिवळ्या मण्यासारखे, ते काय आहेत? हं. चेतातंतू आहेत. चेतातंतू आहेत. आणि मायलिनचं आवरण, ते पुढे बघूया मायलिन आवरण. आणि हे चेतातंतू जे आहेत, ते काय आहेत? श्वान पेशीची निर्मित झालेले आहेत. आणि खालचा जो भाग आहे मुळ्यांसारखा, त्याला काय म्हणायचं आहे? अक्षदंड टोक किंवा खालचा भाग असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. मग बघूया परत याची काय आहे, रचना कशी आहे. हं. चेतापेशींची रचना
त्याच्यामध्ये मुख्य 3 भाग पडतात. एक आहे पेशिकाय म्हणजे वरचा फांद्यांसारखा भाग. दुसरा आहे अक्षदंड म्हणजे मधला भाग आणि वृश्चिका खालच्या भागाला काय म्हणायचं आहे? वृश्चिका आणि खालचा भाग आहे. त्यासोबत आता पेशिकायाची जी रचना आहे, तर पेशिकायामध्ये पेशीद्रव आहे आणि केंद्रक आहे. बरोबर आहे? आताच बघितलात तुम्ही. पेशिकायामध्ये काय-काय आहे? बघा, पेशिकायामध्ये अ, पेशीद्रव आणि हिरव्या जो पॉइंट्स आहे, ते काय आहे? केंद्रक आहे. बरोबर आहे? त्याच्यानंतर आता अक्षतंतूंची रचना कशी आहे? अक्षतंतूंची रचना हं. अक्षदंड हा जास्त लांबीचा आणि एकच असतो. बरोबर आहे? जास्त लांबीचा आणि एकच असतो व अनेक अक्षतंतू एकत्र येऊन एक अक्षदंड बनतो. म्हणजे हा कसा आहे? टप्प्या-टप्प्यामध्ये खंडित स्वरूपात असल्यासारखा आहे. म्हणजे मण्या-मण्यामध्ये. बरोबर आहे? म्हणजेच हे असे अनेक अक्षतंतू एकत्र येऊन एक अक्षदंड बनतो आणि हा लांब भाग आहे. तसेच अक्षदंडावर मायलिनचे आवरण असते आणि ह्या ज्या पेशी आहेत, ह्या श्वान पेशींनी बनलेल्या असतात. हे मायलिनचं आवरण काय आहे बघूयात एकदा आपण. तर याच्यामध्ये पाहता येईल बघा आपल्याला. आता याच्यामध्ये अ, एकच हे आहे बघा, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पिवळे आता समजा धागा म्हणूयात आपल्याला. धागा कसा असतो? एकच, सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि मधला जो भाग आहे तो पिवळा, तो धाग्यासारखा भाग आहे आणि तो खंडित हं. आहे का? खंडित आहे का तो? कुठंच नाही. खंडित नाही. बरोबर आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे अक्षदंड आहे तो. बरोबर आहे. पण हे वरचे जे हे आहेत, बरोबर आहे. आता या अक्षदंडाभोवती आवरण आहे. हं. म्हणजे या मण्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा किती भाग आहेत मग? एक पिवळा भाग आहे आणि त्याच्यानंतरचा वरचा एक भाग आहे. बरोबर आहे. आणि या वरच्या भागाला काय म्हणायचं आहे? मायलिनचं आवरण. कोणत्या? अक्षदंडाच्या नंतरचा जो पिवळा भाग आहे, त्याला काय म्हणायचं आहे? मायलिन माऊली. मायलिन शीथ किंवा मायलिनचं आवरण असं आपण त्याला म्हणतो. आणि या मायलिनच्या वर सुद्धा एक पातळ असं आवरण आहे. पातळ कॅरी बॅग सारखं असं आवरण आहे. त्याला म्हणायचं आहे एक्झोप्लाझम. नाही, 1 मिनिट हां. त्याला म्हणायचं आहे सायटोप्लाझम. आली रचना याची लक्षात? 3 स्तरामध्ये. मधला अक्षदंड, त्यानंतर पिवळा भाग हा मायलिनचा आहे आणि त्यानंतरचा तो सायटोप्लाझमचा भाग आहे. 3 स्तरामध्ये याची रचना आपल्याला पाहायला मिळते. पुढे बघूया. तर बघा, हा अक्षदंड लांबलचक आणि एकच भाग आहे. पण वृश्चिका ज्या आहेत, त्या किती एकच आहेत का हो? त्या अनेक आहेत. म्हणजे कोणता भाग? मुळ्यांसारखा भाग. तो कसा होता? एकच आहेत का त्या?
नाहीत. नाही. अनेक आहेत. अनेक आहेत आणि लांबीला कशा आहेत? छोट्या छोट्या आहेत. आणि त्यासोबत त्यांना उपशाखा पण आहेत. बरोबर आहे? उपशाखा आहेत, लांबीला छोट्या आहेत आणि अनेक आहेत. अशी रचना ही कोणाची आहे? वृश्चिकांची रचना आहे. आता त्यासोबत आता ही रचना पूर्ण विकसित चेतापेशीची पाहिली आपण. पूर्ण विकसित चेतापेशीची पाहिली. परंतु विकसित होत असलेल्या चेतापेशीत अक्षतंतू दिसत नाही. म्हणजे कोणता भाग? एखादी पेशी आता समजा लहान मूल किंवा विकसित मूल ज्याचा विकास सध्या होत आहे, आणखीन होत आहे असं. तसंच विकसित चेतापेशीमध्ये अक्षदंड नावाचा भाग दिसत नाही. म्हणजे ती चेतापेशी कशी दिसेल मग? परत दाखवतो मी. आता बघा, याच्यावरती जी वरची जी आहे चेतापेशी बघा, हिचं नाव काय? ॲनॅक्झॉनिक दिसते ही. याच्यामध्ये अक्षदंड आहे का हो? अक्षदंड विकसित झालेला आहे का? अक्षदंड विकसित झालेला नाही. बरोबर आहे. वृश्चिकांचा भाग आहे आणि पेशिकायाचा भाग आहे. म्हणजे ही कशी आहे? विकसनशील चेतापेशी आहे. त्याचसोबत पुढे बघूया आणखीन. हां, आता बघा, चेतापेशीची लांबी ही जास्तीत जास्त 1 मीटर एवढी असू शकते. किंवा आपण याच्यामध्ये सुद्धा पाहताना बघितलं बघा, पेशींच्या रचनेमध्ये जास्त लांबीची पेशी असणारी कोणती पेशी होती हो? जास्त लांब असणारी मानवी शरीरातील कोणती पेशी? तर जास्त लांब असणारी. छोटं आतडं. काय म्हणलात? छोटं आतडं. हां, पेशी नाही ती. तो अरे. अवयव आहे. अवयव आहे. हम्म. पेशी म्हणजे एक घटक, छोटा सूक्ष्म घटक. तर मानवी शरीरातील सर्वात लांब लचक असणारी ही पेशी चेतापेशीला ओळखलं जातं. त्याची जी लांबी आहे ती जास्तीत जास्त 1 मीटर एवढी सुद्धा असू शकते. त्याचसोबत त्या 2 चेतापेशी ज्या ठिकाणी एकत्र भेटतात. आता ही चेतापेशी मेंदूपासून निघाली आणि हाताच्या बोटापर्यंत आली. म्हणजे ही एकच आहे का? तर एकच नसते. त्या एकाला एक लागून आलेल्या असतात. म्हणजे एकाला एक भेटतात. मग हम्म. त्या ज्या ज्या ठिकाणी एकत्र भेटतात, त्याला सप्रकस्थान असे म्हणतात किंवा सायनॅप्स असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. ते कसे भेटतात बघूया एकदा इमेजमध्ये परत. आणि त्या ठिकाणीच संदेशांची देवाण-घेवाण होत असते. त्या ठिकाणी काय होत असते? संदेशांची देवाण-घेवाण. अशा पद्धतीनं ते एकत्र येतात. चेतापेशी किंवा संपर्क ध्वनीच्या त्याला काय म्हणलेलं आहे? संपर्क स्थान. आणि अक्षीय गुंडी पुटिका रसायने म्हणजे जी संपर्क होतो किंवा संदेशांची देवाण-घेवाण होते, याच्यामध्ये या रसायनांचा वाटा असतो. किंवा आणखीन इकडे 2 नावं आहेत. संपर्क स्थान पूर्व अक्षतंतू आणि अक्षीय गुंडिका. अक्षीय गुंडिका ही सुद्धा संपर्क स्थानाच्या जवळ असते. अशा पद्धतीनं ह्या 2 चेतापेशीमध्ये अ, संदेशाची देवाण-घेवाण तिथं होताना आपल्याला दिसून येते. परत पुढे बघूया आणखीन.
आता पुढचा भाग म्हणजे काय, तर संरचनेनुसार चेतापेशींचे 3 प्रकार पडतात. तर ते 3 प्रकार कोणकोणते आहेत? एक आहे एकध्रुवीय चेतापेशी, दुसरा प्रकार आहे द्विध्रुवीय चेतापेशी आणि तिसरा प्रकार आहे बहुध्रुवीय चेतापेशी. बहुध्रुवीय चेतापेशी. आता या आकाराने कशा दिसतात त्या बघूया आपण एकदा इमेजमध्ये. एकध्रुवीय, द्विध्रुवीय आणि बहुध्रुवीय. याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल बघा. तर वरची जी आहे ती युनिपोलार इकडची बघा. एनऑक्झॉनिक जी आहे तिच्या खाली जी आहे ती काय आहे? युनिपोलार. आलं लक्षात? म्हणजे एकच तोंड एका बाजूला. किंवा बायपोलार मध्ये कशी आहे रचना बघा. बायपोलार मध्यभागी म्हणजे ती आणि इकडून हा इकडून पेशी आहेत. हा आणि त्याच्यानंतरची जी खालची आहे ती मल्टीपोलार. याला म्हणायचं आहे बहुध्रुवीय. याला काय म्हणायचं आहे? बहुध्रुवीय. म्हणजे पेशींच्या रचनेनुसार किती भाग पडतात? 3. 3 प्रकार पडतात. एकध्रुवीय, बहुध्रुवीय, बहुध्रुवीय. ध्रुवीय. द्विध्रुवीय असे 3 प्रकार. आता त्याच्यानंतर पेशीच्या कार्यानुसार काही प्रकार पडतात. चेतापेशींच्या कार्यानुसार सुद्धा 3 प्रकार पडतात. बघा, कार्यानुसार चेतापेशीचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत? संवेदी चेतापेशी, प्रेरक चेतापेशी आणि सहयोगी चेतापेशी. असे यांचे किती एकूण 3 प्रकार आहेत. आता मग कार्यानुसार प्रकार पडतात असं म्हणलंय. मग यांचे कार्य काय काय आहेत बघूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल यांचे प्रकार कसे असतील, का केले असतील. तर संवेदी चेतापेशींचं कार्य काय आहे? तर अवयवांकडून संदेशाचं वहन ते कोणाकडे करतात? मेंदूकडे. आलं लक्षात? म्हणून यांना संवेदी चेतापेशी म्हणलेलं आहे. आणि प्रेरक चेतापेशी त्या काय करतात? प्रेरक चेतापेशी संदेशाचं वहन मेंदूकडून अवयवाकडे करतात. बरोबर आहे? आणि सहयोगी चेतापेशी ज्या आहेत त्या दोन्हीचं काम एकत्रित करतात. म्हणजे अवयवांकडून मेंदूकडे पण नेतात आणि मेंदूकडून अवयवांकडे पण नेतात. अशी याची रचना आहे. आता आपण थोडक्यात याची तुलना अशी करू शकतो बघा. रक्ताभिसरण संस्थेमध्ये धमन्या ज्या होत्या त्या हृदयाकडून रक्त कोणाकडे न्यायच्या? हृदयाकडून अवयवांकडे. अवयवांकडे. बरोबर आहे. म्हणजेच याच्यात सुद्धा तसे प्रकार आहेत. एक संदेश वाहून नेणाऱ्या आणि दुसऱ्या संदेश वाहून आणणाऱ्या. आता समजा आपल्याला पोळलेला आहे किंवा टोचलेला आहे ही जाणीव आपल्या बाह्य त्वचेला झाली, त्वचा या अवयवाला झाली, तर त्या संदेशाचं वहन कोण करतील? संवेदी संवेद. चेतापेशी करतील. बरोबर आहे. आणि आता समजा आपलं हृदय किंवा आपल्या हृदयाला धडकणं, आपल्या हृदयाचं धडकणं हे सुद्धा नियंत्रित कोण करत असतं? आपला मेंदूच करत असतो बरं का. आणि मग त्या अवयवाला प्रेरित करण्याचं काम किंवा आपण पचनसंस्था बघितली. पचनसंस्थेमध्ये वेगवेगळी विकर स्रवली, तोंडामध्ये लाळ स्रवली, बरोबर आहे. पोटामध्ये HCl वगैरे द्रव स्रवले, यकृतामध्ये वेगळे द्रव स्रवले. मग तसे द्रव स्रवणं किंवा त्या अवयवांना कामाला लावणं, त्या अवयवांना प्रेरित करणं, हे असं जे कार्य आहे, ते कोण करतं? कोणत्या पेशी करतात मग? हे संदेश आता कामाला लावण्याचे संदेश कोणत्या चेतापेशींद्वारे येतात? प्रेरक प्रेरक. चेतापेशींद्वारे
येत असतात. बरोबर आहे. आणि सहयोगी चेतापेशी मात्र दोन्ही पण कार्य करतात. बरोबर आहे? आले लक्षात हे फरक तुम्हाला? सर माझी चार्जिंग संपत आली आहे. ठीक आहे, ठीक आहे. थांबूयात मग 6 वाजलेले आहेत तसे पण. बाकीचा भाग आपण पुढे घेऊयात. हो. ठीक आहे. प्रणाम. हां.